नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे संशयाला जाग आहे. आता तुमच्यामध्ये मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की संशयाला जाग आहे म्हणजे नेमकं काय आणि कुठला संशय कोणावर घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचा आहे. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. विषय असा झालाय की 2014 पासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आले आणि 2014 ते 19 आणि 2019 ते 24 म्हणजे प्रथमतः 2014ला जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जो कारभार केला किंवा ज्या पद्धतीनं भारत देशाचा कारभार बघितला तो जर बघितला तर ह्याच भारतीय जनता पार्टीने जे काही वायदे केले होते किंवा लोकांना जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्ती काही झालेली दिसत नाहीये. आणि मग ही जर पूर्ती झालेली दिसत नसेल, उदाहरण द्यायचं झालं तर परदेशामध्ये जे काही पूर्वीच्या काँग्रेस सरकारमधील लोकांचं काळं धन होतं तर ते परदेश आपण आपल्या देशामध्ये परत आणू. प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये 15 लाख देऊ. त्यानंतर बेरोजगारी म्हणजे लोकांच्या हाताला काम मिळेल, बेरोजगारी आहे ती आम्ही कमी करू. त्यानंतर जी काही शेतीचा शेतकरी जो आहे या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळेल, योग्य भाव मिळेल, असे विविध वायदे या भारतीय जनता पार्टीने इलेक्शनमध्ये केले. परंतु यामधला कोणताही वायदा किंवा कमिटमेंट पूर्ण केलेली दिसत नाही. आणि मग हे असं असतानाही भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पुन्हा कसं येणार. परंतु यांचे जर नेते बघितले म्हणजे भारतीय जनता पार्टीतले नेते जर आता बघितले तर असं लक्षात येतं की हे एवढ्या कॉन्फिडन्सली सांगतायत की आमच्या एवढ्याच जागा जिंकून येणार. आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल आणि महायुती प्रचंड ताकदीने एकत्र आहे. 11 पक्ष एकत्र आम्ही आहोत. 45+ जागा आम्ही लोकसभेच्या जिंकणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानमंडळात 225च्या वर आमदार दिसतील. इतकी अभेद्य युती आमची आहे आणि त्यामुळं तुम्ही चिंता करायची गरज नाही. प्रचंड इमानदारीने आणि आम्ही आज बघितलं असाल 51% लढाई झाली तरी आम्ही तयार आहोत. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेजीचे उमेदवार राहतील त्या ठिकाणी भाजपा पूर्ण ताकदीने 51% त्यांच्या उमेदवाराला मदत करेल. अजितदादा जिथे असेल त्यांच्या उमेदवाराला मदत करेल. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार असेल त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथजी मदत करेल आणि आमचे 11 पक्ष मदत करतील. त्यामुळं चिंता करायची गरज नाही. या महाराष्ट्रात प्रचंड एक मोठं वादळ येणार आहे मोदीजींच्या नावाचं आणि त्या वादळामध्ये सारे साफ होणार आहे. म्हणजे जे काही खासदारांची जी संख्या आहे यांच्या 300 ते 400 जागा आमच्याच जिंकून येणार. कारण भारतीय जनता पार्टीचे जे काही लीडर आहेत ज्याला आपण भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान म्हणू किंवा प्रधानमंत्री म्हणू, कारण ते देशाचे कमी पण भारतीय जनता पार्टीचे जास्त मोठे पंतप्रधान आहेत असं म्हणावं लागेल. त्यांनी जे विकास चालवलाय देशाचा किंवा देशामध्ये जे विकास कामं चाललेत हे जर बघितलं तर आमचंच सरकार येणार आणि भारतामधल्या असलेल्या जनतेच्या मनामध्ये मोदींशिवाय पर्याय नाही किंवा विरोधी जो पक्ष आज केंद्र समजा काँग्रेस असेल तर यांच्याकडं चेहराच नाहीये की देशाचा कारभार चालवेल. मग एक साधा प्रश्न असा वाटतो की मोदींपेक्षा जर दुसरा चेहराच नसेल आणि मोदीशिवाय देशाला आता पर्यायच शिल्लक राहिलेला नाहीये तर मग जर समजा मोदी हे सजीव आहेत, एक दिवस जसं पृथ्वी तलावर माणसं सगळेजण आलेले असतात तसं प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं. मग मोदीच्या नंतर कोण, मग देशाचं काय होणार. कारण मोदीशिवाय देशाला पर्यायच राहिलेला नाहीये असा जो काही कांगावा चालू केलाय. मग प्रश्न माझा असा आहे की मोदींच्या नंतर कोण. ठीक आहे, मोदी आहे तोपर्यंत सत्ता भारतीय जनता पार्टी चालेल, काय हरकत नाहीये.
परंतु तोपर्यंत देशाची वाट लागलेली असेल, देशाचं वाटोळं झालेलं असेल, जनतेचे हाल झालेले असतील. पण तरीही मोदींना स्वीकारू. पण मोदी गेल्यानंतर मग देशाचं कोण बघणार? कारण तुम्ही असं सांगताय की मोदीशिवाय पर्यायच नाहीये. आणि तुमच्या सीटा जर बघितल्या तर आमच्या एवढ्याच सीटा येणार. हा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो कुठून? कारण आज आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. या भारत देशामध्ये कामगार वर्ग आणि शेतकरी वर्ग हा जर बघितला तर बाकीचे जे लोक 2-3% शिल्लक राहत आहेत. आणि तुमच्या विरोधामध्ये जर या देशामधला शेतकरी जात असेल, खोटं वाटतंय? 2022ला म्हणजे 2021ला तुम्ही जर बघितलं तर 378 दिवसाने दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं होतं हरियाणातली शेतकऱ्यांनी, त्यांचे नेते होते राकेश टिकैत. दिल्लीचे सगळे मार्ग बंद केले होते आणि ह्याच शासनाने 3 कृषी कायदे आणले होते. काळे कायदे म्हणतात शेतकरी त्यांना. हे कायदे मागं घ्यावं किंवा हे कायदे रद्द करावेत म्हणून या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आणि ते किती? 378 दिवस. मित्रांनो लक्षात घ्या, 365 दिवसाचं एक वर्ष. कितीतरी शेतकऱ्यांचा जीव गमवावा लागलाय. आणि हे असं असताना देशातला संपूर्ण शेतकरी नाराज आहे. आणि मग नाराज तो शेतकरी आहे, बेरोजगार लोक आहेत, तरुणांना काम नाही म्हणून तोही नाराज आहे. म्हणजे शेतकरी वर्ग नाराज, कामगार वर्ग नाराज, तरुण नाराज. एवढंच काय, पण आता जर बघितलं मित्रांनो तर देशामधला जो सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील आहेत, हे वकील सुद्धा या सरकारच्या विरोधात बोलायला लागलेत. आणि हे सरकार नको आता परत असं म्हणायला लागलेले. कारण ह्या 2 टर्म मध्ये यांनी एवढा नंगानाच किंवा धिंगाणा केलाय आणि देशाचं काय वाटोळं केलंय. तुम्ही म्हणाल कसं? तर मित्रांनो विकास करा ना. पण विकास जर शोधायला गेलं तर विकास हा कोणालाच अजून सापडलेला नाहीये. आणि मग ह्या असे विकास करणारे जे पंतप्रधान या भारत देशाला लाभले असतील आणि तो विकास शोधायला गेलं तर सापडतच नसेल, या अशा विकासाचा काय उपयोग आहे? आणि मग असा जर विकास होत असेल तर अशा पंतप्रधानाचंही काम नाहीये. म्हणून वकील सुद्धा मंडळी या सरकारच्या विरोधात आहेत, तरीही या सरकारला गम नाही. यांचे जे काही खासदार आमदार असतील हे सतत सांगतायत की आमचे 300-400 खासदार निवडून येतील आणि पुन्हा तिसऱ्यांदा आम्ही देशावर राज्य करू. हे कशाच्या कॉन्फिडन्सवर किंवा कुठल्या बेसिसवर? कारण भारत देशाची लोकशाही असं सांगते की तुमचे लोकप्रतिनिधी जर तुमच्यासाठी काम करत असतील चांगलं किंवा ते जर तुमच्या हिताचे निर्णय घेत असतील तरच लोक त्यांना निवडून देतील. पण ह्यांना लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा विषयच येत नाही किंवा लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायचेच नाहीत, मग ह्यांना मतदान करणार कोण? आणि ह्यांचं तिसऱ्यांदा परत सरकार येणार कसं? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो. आणि हा जर प्रश्न निर्माण होत असेल तर मग यांचा कॉन्फिडन्स कसा येतो? हा कॉन्फिडन्स एवढा येतो कसा? आणि तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर मित्रांनो एक तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच शेतकरी नाराज आहे का? खरंच शेतकरी वर्गातला तरुण नाराज आहे का? खरंच कामगार वर्गातला तरुण नाराज आहे का? खरंच जी सुशिक्षित लोक आहेत ती नाराज आहेत का? मोदी क्या है? मोदी तो चोर है गुजरात का प्रधानमंत्री है। अरे कहेगा प्रधान, झूठ मूठ का प्रधानमंत्री बन गया, चूतिया बना के लोगों को। कह रहे इतना ऐसा प्रधान क्या कह रहे हैं? राम का अवतार बताते हैं। ये राम का अवतार है भेड़िया। ये अपनी माँ को लाइन में लगवा के पूरी दुनिया को दिखलाता कि मेरी माँ लाइन में लगी है नोटबंदी पे। ये जो अपनी माँ का ना हो सका सगा, और देश का क्या होगा सगा? देश का विकास कर। अरे नालायक प्रधानमंत्री है, बड़ा दुर्भाग्य है तो इसको प्रधानमंत्री बना दिया लोगों ने। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं, काल 4,000 ना आज 2,000 कांदे विकू राहिले. म्हणजे उत्पन्न दुप्पट नाही, अर्ध करून ठेवलं. भीक मागायला लावलं तिने कालच. वैधानिक विषय ना तो. हो वैधानिक विषय सगळं खरंय, पण आम्ही गावकरी म्हणून हे म्हणून विरोध करू शकतो ना. आम्हाला मान्य नाही त्यांचा विकास.
व्यापारी सरकार ते इथं शेतकरी राहते या गावात नकोय चुकून. 5 मिनिटं घ्यायचं होतं. नाही 1 सेकंद सुद्धा नकोय साहेब. हो साहेब ते टीव्ही वर पोपो वैतुकून जायला आम्ही त्यांचं तोंड गावात आणायची काही गरजच नव्हती. काही त्यांची संकल्प या तर नको काहीच नको त्यांचं. हा इथं नको ऑलरेडी आम्ही प्रवेश बंदीचं बोर्ड सुद्धा लावलं आणि तुम्ही इथं त्या मोदी साहेबात प्रचार करू काही योग्य नाही ना. दुसरीकडे नाही हो ते माणूसच नको ते. अहो, काय पुरं देशाचं वाटोळं करून टाकलं त्यांनी. महागाई एवढी वाढली की पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत. 40-50 रुपये पेट्रोल असणार त्यावेळेस या भारतीय जनता पार्टीला हे पेट्रोल महाग वाटत होतं. आता मात्र 110-112 रुपये आहे. हे मात्र यांना आता स्वस्त वाटतंय. हा फंडाच लक्षात येत नाहीये. मग एवढी सर्व जनता जर या लोकांवर नाराज असेल तरी भारतीय जनता पार्टी म्हणत असेल की आमचे 300 किंवा 400 खासदार निवडून येतील, हे कशाच्या जीवावर किंवा कशाच्या बेसिसवर. तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही वकील वर्ग आहे यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. कारण काय होतंय की विरोधी पक्ष काही बोलेल तो चुकीचंच बोलेल हा सत्ताधारी पक्ष सांगत असतो. तो आमच्यावर चुकीचंच बोलतोय हे म्हणत असतो. पण हा जो काही वकील वर्ग आहे देशामधला हा सुद्धा आता सरकारच्या विरोधात जातोय. कारण काय तर त्यांचं असं मत आहे की जे काही मशीन आहे की इलेक्शन प्रक्रिया राबवणारी जी मशीन आहे जिला ईव्हीएम म्हणलं जातं, ह्या मशीनमध्ये गडबडी होत आहेत. आणि मग जे लोक आहेत मतदान करणारी यांनी कोणालाही मतदान दिलं तरी ते मतदान भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये जातं. म्हणून ही मंडळी कुठल्याही पद्धतीमध्ये बिनधास्त आहेत. कारण उद्या इलेक्शन लागलं आणि त्यामध्ये ह्या ईव्हीएमचा वापर झाला, त्याच्यामध्ये तुम्ही कोणालाही मतदान द्या, परंतु जिंकण्यासाठी जेवढी मतं लागतात तेवढी मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळणार. कारण हे ईव्हीएम मध्ये सेटिंग केलं जातं असं सर्वांचं आता मत झालंय. आणि मग असं वाटतं की हे खरं आहे का? कारण 15 लाख मिळालेच नाहीत, काळं धन आलंच नाही, बेरोजगारी कमीच झाली नाही, महागाई कमी नाही झाली, 400चा सिलेंडर 1100-1150 वर गेला. ह्या सगळ्या गोष्टी असताना मग भारतीय जनता पार्टी कोणत्या बेसिसवर म्हणतो की आम्ही विकास केला आणि विकास हा लोकांना का दिसत नाही, लोकांना का सापडत नाही, तरीही लोक कोणाच्या जीवावर म्हणतात की आम्ही 300-400 खासदार निवडून आणू आणि पुन्हा आमचं सरकार आणू. तर एकमेव कारण असं वाटतं की लोकांनी कोणालाही मत दिलं, लोक कोणत्याही उमेदवाराला निवडून देण्याचा प्रयत्न करत असतील भाजप सोडून, तरी यांना एवढा कॉन्फिडन्स मग फक्त ईव्हीएम मध्ये सेटिंग आहे. कारण 2014ला आणि 2019ला ह्या मंडळींनी असंच केलंय का? आणि जर असंच केलं असेल आणि त्यामुळे जर हे निवडून येत असतील तर मग यांचा कॉन्फिडन्स अगदी बरोबर आहे की ह्यांच्या 300 नाही 500 जागा निवडून येतील. कारण ईव्हीएम मध्ये जर गडबडी होतच असेल आणि खाली ग्राउंड रूटला जर बघितलं तर पूर्ण जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असेल. पण ही मंडळींचा कॉन्फिडन्स बघितला तर फक्त आणि फक्त ईव्हीएमच्या जीवावर. कारण जे इलेक्शन कमिशन आहे हा सुद्धा माणूस हेच प्रधानमंत्री बसवत आहे. आणि पाठीमागं कोर्टाने सांगितलं होतं की कोर्ट असेल, विरोधी पक्ष नेता असेल आणि प्रधानमंत्री असेल, हे 3 जण ठरवतील की इलेक्शन कमिशनचा माणूस कोण असेल. कारण ही स्वायत्त संस्था आहे. परंतु प्रधानांनी तसं केलेलं नाही. आपल्या मर्जीतला माणूस बसवायचा आणि मग तो मर्जीतला माणूस जर आता येणारं 2024चं इलेक्शन जर ईव्हीएम नुसारच घेणार असेल आणि लोकांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर घ्या, असं जर होणार नसेल आणि तो प्रधानमंत्र्यांचं जर ऐकणारा माणूस असेल तर बाकीचे हतबल होतात. कारण त्यांनी घेतलेला निर्णय तो मान्य करावा लागतो. आणि ईव्हीएम ही मग भारतीय जनता पार्टीला जर साथ देणार असेल तर मित्रांनो यामध्ये संशय घ्यायला जागा आहे. कारण यांचा कॉन्फिडन्स पाहता
ही जी काही सिस्टीम यांनी बनवली, इलेक्शनच्या अगोदर माणूस तिथं प्लांट करणे, ईव्हीएम नुसारच मतदान करणे, सगळी लोक, ज्या लोकांनी ईव्हीएम बनवली त्या देशामध्ये ईव्हीएम बॅन केलं. कारण काय की ईव्हीएम हॅक केलं जातं. आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, आपण त्या मोबाईलमध्ये सेटिंग पाहिजे तसं आपण करू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते करू शकतो. आपण अलाराम सेटिंग करतो, आपण ह्या टायमिंगला हा रिंग वाजली पाहिजे, वाजते. मग ईव्हीएम मध्ये आणि बऱ्याचशा लोकांनी ईव्हीएम हॅक होतं हे सुद्धा दाखवले, परंतु भारतीय जनता पार्टी अजून तयार नाहीये ते म्हणायला. कारण काय की त्यांचा जीव किंवा त्यांचं जिंकणं हे ईव्हीएमच्या जर हातात असेल तर हे नाकारतील कशाला. आणि मग जर ईव्हीएमच ह्यांना जिंकत असेल, 2014लाही जिंकवलं असेल, 2019लाही जिंकवलं असेल, तर मग मात्र इथे मित्रांनो संशय घ्यायला जागा आहे. कारण या भारतीय जनता पार्टीने खाली ग्राउंड रूटला बघायची गरज नाहीये. जे काही आहे ते ईव्हीएम मध्येच यांचा जीव आहे. म्हणून ईव्हीएम बंद करा किंवा ईव्हीएम इलेक्शन मधून बाहेर काढा म्हणून वकील सुद्धा बाहेर आले. बॅलेट पेपरवर निवडणूक कामगार वर्ग बाहेर येतोय, शेतकरी तर बघितलाच तुम्ही यांच्या विरोधात आहे, तरी हे म्हणतात आमचं सरकार येणार आहे. मग ह्यांना मतदान करणार कोण आहे तर तो ईव्हीएम आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सर्व जीव, इलेक्शनचं सर्व तंत्र सूत्र ह्या ईव्हीएम मध्ये अडकलंय. आणि म्हणून मित्रांनो ईव्हीएम मध्ये गडबडी आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतायत की आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, 300-400 जागा जिंकू. हे जर बघितलं तर ईव्हीएम हीच गडबडी आहे. आणि म्हणून म्हटले की संशयाला जागा आहे. मित्रांनो हे जर तुम्हाला पटलं असेल, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.